T20 वर्ल्ड कपचा जल्लोष अजून संपतच नाही, आनंद साजरा व्यवस्थित अजून केलाच नाही तोपर्यंतच इंडियाची नवीन सिरीज झिम्बाब्वे सोबत चालू होणार आहे। ही सिरीज 6 जुलै पासून सुरू होणार आहे आणि यासाठी जवळपास पूर्णपणे नवीन टीम इंडिया पाठवलेली आहे, म्हणजे झिम्बाब्वेला टीम पोहोचलेली आहे। फक्त वर्ल्ड कप मधले तिघांचीच निवड झालेली आहे, त्यापैकी आहेत शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल। परंतु हे बार्बाडोस मध्येच चक्रीवादळामुळे अडकून पडले होते, त्यामुळे त्यांच्या जागी पहिल्या दोन मॅच साठी दुसऱ्याच तिघांची निवड केलेली आहे। तर आजच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया इंडियामध्ये पोहोचलेली आहे, परंतु पूर्णपणे नवीन जी टीम बनवलेली आहे ती ऑलरेडी झिम्बाब्वेला पोहोचलेली आहे आणि 5 T20 सामने होणार आहेत। तर यामध्ये शुभमन गिलला कॅप्टन बनवलेला आहे। ज्या शुभमन गिलला T20 वर्ल्ड कप मध्ये चान्स भेटला नव्हता त्याच शुभमन गिलला कॅप्टन बनवलेला आहे आणि जेव्हा कॅप्टन बनवलं तेव्हा आपण बरेच प्रश्न उपस्थित केले की शुभमन गिललाच कॅप्टन का, ऋतुराज गायकवाड कॅप्टन नाही का होऊ शकत, तर अशा प्रकारचा पण प्रश्न एक उपस्थित केला होता। त्यानंतर जवळपास बाकीचे जे सर्व प्लेयर आहेत ते पूर्णपणे नवीन आहेत आणि फरक फक्त इथंच पडलेला आहे की T20 वर्ल्ड कप मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यापैकी शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वालच खेळणार होते, परंतु ते तिकडे अडकून पडल्यामुळे त्यांच्या जागी पहिल्या 2 मॅच साठी दुसऱ्या तिघांना पाठवलेलं आहे। ते तिघ कोण आहेत? जितेश शर्मा, साई सुदर्शन आणि हर्षित राणा, तर या तिघांना पाठवलेलं आहे। आता ह्या टीमचं जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा 2 प्रकारचे प्रश्न खूप जास्त उठत होते। पहिला प्रश्न, यजुवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्तीला का या टीम मध्ये चान्स भेटला नाही, कारण तुम्हाला पण माहित आहे की यजुवेंद्र चहलचं T20 वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन झालं होतं, परंतु जवळपास एकही मॅच त्याला खेळायला भेटला नव्हता आणि यजुवेंद्र चहलला कमीत कमी झिम्बाब्वे दौऱ्यावर तरी पाठवायला पाहिजे होतं असं अनेकांचं म्हणणं होतं। आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न सिलेक्शन झालेलं आहे ते म्हणजे ईशान किशनचं। आता आपल्याला पण माहित आहे की ईशान किशननं हातानं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही। जर त्यानं व्यवस्थित वागलेला असता तर त्याचं सिलेक्शन या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी तर नक्कीच झालेलं असतं। आणि या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आता हेड कोच म्हणून राहुल द्रविड तर रिटायर झालेले आहेत, तर ह्या तात्पुरते हेड कोच म्हणून VVS लक्ष्मणला पाठवलेलं आहे आणि लवकरच परमनंट जे हेड कोच आहेत ते गौतम गंभीर होणार आहेत हे आपल्याला पण माहित आहे, परंतु अजून पण ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही। अजून पण बदल होऊ शकतो, परंतु 99.99% गौतम गंभीरच हेड कोच बनणार आहेत। आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी नवीन टीम इंडिया का म्हणतोय, कारण आता जर तुम्ही ते प्लेयर बघितले तर ज्यांनी T20 वर्ल्ड कप खेळलाय त्यांच्यापैकी एकही प्लेयर नाही सध्या तरी, आणि त्यामधूनच आता जी भविष्यात टीम घडणार आहे किंवा येणाऱ्या T20 वर्ल्ड कप मध्ये जे प्लेयर खेळणार आहेत तर झिम्बाब्वे दौऱ्याला जे टीम इंडिया गेलेली आहे त्यामधूनच जास्त खेळतील, म्हणजे त्यांच्या फॉर्मनुसार त्यांना सिलेक्ट केलं जाईल। तर ओव्हरऑल बघायला गेलं तर नवीन जे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी झिम्बाब्वे दौरा इम्पॉर्टंट असणार आहे, यामधूनच त्यांचं भविष्य घडू शकतं T20 साठी।